बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात आता 21 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय पार्थ पवारांची या व्यवहारातून सुटका होणार नाहीये। कारण व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला 21 कोटींचं मुद्रांक शुल्क भरावं लागेल अशी अट सहदुय्यम निबंधकांनी घातली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यातील मुंढवा भागातील वादग्रस्त जमिनीचा व्यवहार रद्द करत असल्याचं जाहीर केलंय आणि त्यानंतर मीडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यवहार रद्द करण्यात यावा असं पत्र दिलंय। मात्र या पत्राला उत्तर देताना सहदुय्यम निबंधक कार्यालयानं 21 कोटींचं मुद्रांक शुल्क भरण्याची अट घातलेली आहे। मंदार गोंजारी आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। मंदार, पार्थ पवारांच्या कंपनीने हा व्यवहार रद्द करण्याचा त्यांचा इरादा स्पष्ट केला। त्यासाठी अमेडिया कंपनीचे अधिकारी कालच सहदुय्यम निबंधक कार्यालयामध्ये गेले आणि त्यांनी लेखी स्वरूपामध्ये आपण हा व्यवहार रद्द करू इच्छितो असं दिलं। मात्र त्याला उत्तर म्हणून सहदुय्यम निबंधक कार्यालयाने हे पत्र अमेडिया कंपनीला दिलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही आधी व्यवहार करताना त्या ठिकाणी IT पार्क होणार आहे असं सांगून मुद्रांक शुल्कातून सवलत मिळवली होती। मात्र आता IT पार्क होणार नाहीये। ज्या कारणासाठी तुम्हाला सवलत मिळालेली होती ते कारण निरस्त झालेलं आहे। त्यामुळे आता पुन्हा तुम्हाला ती सवलत मिळणार नाही आणि त्यामुळे आता रद्द करणं म्हणजे नव्यानेच व्यवहार होणं म्हणजे अमेडिया कंपनीने पुन्हा ही जमीन जी आहे ती शीतल तेजवानी यांच्याकडे सोपवणे आणि त्यासाठी तुम्हाला 21 कोटी रुपये भरावे लागतील। एकूण 300 कोटी रुपयांचा हा व्यवहार आहे। 5% मुद्रांक शुल्क आहे, 1% स्थानिक संस्था कर आहे आणि 1% मेट्रोचा कर आहे। असं मिळून 7% 300 कोटींच्या असे मिळून 21 कोटी रुपये यामध्ये तुम्हाला भरावे लागतील तरच हा व्यवहार रद्द होईल असं सहदुय्यम निबंधक कार्यालयाने म्हटलेलं आहे। त्यामुळे पार्थ पवार यांची दोन्ही बाजूनी कोंडी झालेली आहे। गेल्या 2 दिवसांमध्ये काय झालं हे आपण पाहिलं। मात्र आता यातून त्यांचे जे हात अडकलेले आहेत ते सोडवण्यासाठी देखील त्यांना 21 कोटी रुपये भरावे लागतील असं सहदुय्यम निबंधक कार्यालयाने स्पष्ट केलेलं आहे। अमेडिया कंपनीकडून पार्थ पवारांकडून याबाबत काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण नियमावरती बोट ठेवलेलं आहे आणि या सगळ्या प्रक्रियेचं पालन करणं पार्थ पवार यांना बंधनकारक आहे। मंदार, या सगळ्या व्यवहार प्रकरणामध्ये आणि आता जी काही रक्कम भरावी लागणार आहे त्या सगळ्या संदर्भात अजित पवारांची भूमिका नेमकी काय आहे, त्यांनी काय म्हटलंय? अजित पवारांनी काल जाहीर केलं की हा वादग्रस्त व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि अजित पवारांनी मुंबईमध्ये जाहीर केल्यानंतर लगेच अमेडिया कंपनीचे कर्मचारी पुण्यातील बावधन भागातील सहदुय्यम निबंधक कार्यालयामध्ये पोहोचले। मात्र आता हे 21 कोटी रुपये भरायला लागतील हे सांगितल्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण नियमावरती बोट ठेवलेलं आहे। याच्यामध्ये नियम देखील नमूद करण्यात आलेले आहेत की का तुम्हाला 21 कोटी रुपये भरावे लागतील। महसूल विभागाने किंवा सहदुय्यम निबंधक विभाग कार्यालयाने हे देखील याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे। अजित पवार म्हणतात की ते नियमाने वागणारे कार्यकर्ते आहेत, त्यामुळं हा नियम जो आहे तो सहदुय्यम निबंधक कार्यालयाने त्यांना दाखवलेला आहे। आता यावरती त्यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहावं लागेल। निश्चित मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।